जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण की आज कमेंटमध्ये मला बरेच जण म्हटले की मॅडम आमचं ग्राउंड आहे पण आम्हाला जायला भीती वाटतेय. कारण काल बीडमध्ये जे दुःखद घटना घडली तर त्याच्यासाठी तुम्ही लोकांनी बरचसं प्रेशर घेतलं आहे. तुम्हाला असं वाटतंय की आमच्यासोबत पण जर तसं घडलं तर काय? का घडेल तुमच्यासोबत? जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली तर तुमच्यासोबत हे अजिबात घडणार नाही. मनातल्या गोष्टी काढून टाका. डोक्यामध्ये जे काही विचार असतील ते आपण काढून टाकूयात. तर आपल्याला एक छोटीशी काळजी घ्यायची आहे. काही स्टेप्स आहेत त्या प्रॉपर जर फॉलो केल्या तर आपल्यासोबत हे सगळं घडणार नाहीये. नेहमी पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक विचार करायचा. स्टेप्स बघूयात. सगळ्यात आधी ज्या दिवशी आपलं ग्राउंड असतं त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला खूप छान झोप घ्यायची आहे. 7 ते 8 तासांची झोप आपली झालीच पाहिजे. मग जर तुम्ही आधी लवकर गेले असाल, जर पॉसिबल असेल तर प्लीज रूम घ्या. खूप जण मिळून एकत्र रूम घ्या. तिथे राहा. जर आजूबाजूला कुठे नातेवाईक राहत असतील त्यांच्या घरी जा, किंवा जर तुम्ही रस्त्यावर राहत असाल तर एक पुरेसं तुम्हाला झोप येईल असं सगळं सामान घेऊन जा. मच्छरसाठी क्रीम घेऊन जा, प्रॉपर चादर वगैरे घेऊन जा. ठीक आहे. ही झाली पहिली स्टेप. कारण जर आपली झोप झाली नसेल तर शरीर जर थकलं असेल तर शरीर आपल्याला प्रॉपर साथ देत नाही. खूप जास्त ताण येतो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपलं ग्राउंड असतं आपण उपाशी पोटी पळायला जातो. तसं न करता हलकसं काहीतरी खायचं आहे. हवं तर तुम्ही डाएट चिवडा घेऊ शकता, थोडासा खाऊ शकता. सगळ्यात बेस्ट आहे एखादं फळ खा, केळं खा किंवा सफरचंद खा, पण उपाशी पोटी पळू नका. विनंती आहे. त्याच्यानंतर तिसरं, सगळ्यात जास्त स्वतःला हायड्रेटेड ठेवायचं आहे. डिहायड्रेशन पासून आपल्याला वाचायचं आहे. तर त्याच्यासाठी सतत पाणी पित राहा. ओआरएस ठेवा तुमच्या सोबत. लिंबू पाणी घरून बनवून घेऊन जा. तिथे लिंबू किंवा घरून लिंबू घेऊन जा, तिथे लिंबू पाणी बनवा. प्रॉपर ते सतत सेवन करत राहा म्हणजे आपली बॉडी हायड्रेटेड राहील आणि आपल्याला ते चक्कर वगैरे येणार नाही. 3 स्टेप झाल्यानंतर चौथी स्टेप, धावण्याच्या आधी वॉर्मअप करायला विसरू नका. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे वॉर्मअप कसं करायचं. प्रॉपर वॉर्मअप करा. धावल्यानंतर तुमची बॉडी कूल डाऊन करा. आणि सगळ्यात महत्वाचं, जर धावत असताना आपल्याला वाटतंय की चक्कर येतेय, समोर अंधारी येतेय, खूप जास्त धडधड होत आहे, खूप जास्त अचानक आपल्याला शरीर गळून गेल्यासारखं वाटतंय, धावता येत नाहीये, तर तिथेच थांबून जा. पोलीस भरती सारखी सारखी येते पण जीव आपला परत येत नाही. ज्यांचं हे शेवटचं वर्ष असेल तर पोलीस भरती ही एकच नोकरी नाहीये, अजून खूप साऱ्या नोकऱ्या आहेत. कदाचित तुम्हाला अजून बेटर नोकरी देव देणार असेल, त्याच्यासाठी होऊ शकतं. तर नेहमी चांगले विचार करा. ज्यांची पहिली भरती आहे किंवा अजून मध्ये असाल, पुढे खूप चान्सेस आहेत भरतीचे. घरच्यांना सुद्धा तुमचा जीव महत्वाचा आहे. वर्दी नाही, वर्दी भेटणार जेव्हा आपल्यामध्ये जीव असणार. तर पुन्हा एकदा माझी आणि टिक्कर मराठीकडनं सगळ्यांना विनंती आहे, पुरेशी झोप, थोडंसं खाऊन जायचं आणि वॉर्मअप वगैरे करायचा, शरीराला हायड्रेट ठेवायचं आहे. हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित केल्या तर नक्कीच आपल्याला ग्राउंड मध्ये कुठलीही अडचण येणार नाही. तर कृपया काळजी घ्या आणि काळजीनेच ग्राउंड करा. स्वतःला एक्स्ट्रा लोड देऊ नका. सकारात्मक विचार करा, सगळं छान होणार आहे. ठीक आहे. चला, जय हिंद सगळ्यांना. धन्यवाद.